धावपलकावर 5 ओव्हर नंतर 8च्या सरासरीने शेवटचं अंतिम षटक पहिल्या इनिंगचं मेगा फायनलचं आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकतात महाभवानी स्पोर्ट्सचं मोठं योगदान या स्पर्धेसाठी। चौकार निघून जाणार 4 धावा स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकता 4 ने पुढे जायला लाविन्य आहे। किती धावा बनवतो शेवटच्या षटकामध्ये पाहूया। 6 मध्ये 12 वर खेळतोय। स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 44 शेवटचं षटक गोलंदाज या 6 बघा अंपायर निशांत। पुन्हा एकदा मात्र 4 धावा लाविन्य सुपर स्ट्रोक कंटिन्यूस 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतंय तर लाविन्य ऑन फायर पाहायला मिळतोय। 16 धावेवर पोहोचतोय 7 चेंडूमध्ये। स्कोरबोर्डचा विचार केला 48 त्यासाठीच मात्र जर बघायला गेलं तर लाविन्य स्ट्राइक आता मात्र स्वतःकडे ठेवली आहे। फटका सजवला हा देखील चौकार सलग 3 चेंडू 3 चौकार। स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल। स्कोरबोर्ड 52 टॉस करून चेंडू टाकला जातोय आणि इथे मात्र जर बघायला गेलं तर 3 सलग चौकार पहिल्या मॅच मध्ये। यस अजून 3 सलग चौकार आले तर मात्र यक्षा ग्रुप कडे 500 रुपये। आता मात्र काय होतंय यावेळेस मात्र डॉट आलाय का? यस डॉट आलाय। पहिल्या मॅचला देखील जर बघायला गेलं तर पहिल्या मॅचला 64 चं आव्हान दिलं होतं ते डिफेन्स केलं होतं शिबाळ हनुमान मित्र मंडळने या संघाने। आता बघूया किती टार्गेट येईल। फटका सजवलाय 4 धावा 5 मध्ये 4 चौकार मात्र येतात। स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 56 56 शेवटचा चेंडू 56 शेवटचा देखील चौकार लाविन्य सुपर इनिंग खेळून येतोय। आपल्या संघाला एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचवलंय। 11 मध्ये 28 ची तुफानी खेळी लाविन्य कडून आणि आता मात्र 60 झालेत 61 चा आव्हान यावेळेस पाहायला